तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर कशी आता आपण सर्वजण. तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकता आज आपण थोडंसं बाहेर वगैरे फिरण्यासाठी आहे. पिंपरी वगैरे तर महादेवाचं दर्शन वगैरे घेऊन येणार आहे मस्तपैकी. आणि मग आपल्याला त्याचा डेलीचं रुटीन सुरू, योगा वगैरे व्यायाम वगैरे करायचा आणि एक्सरसाइज थोडीफार करायची, आपली फिटनेससाठी महत्वाचं आहे. आणि परत रीडिंग बुक्स वगैरे प्रत्येक गोष्टची जी ऍक्टिव्हिटी आपण ठरवल्याप्रमाणे आपण आपल्या डेली रुटीन मध्ये जे करतोय ते करायचंय. तर आपल्या ब्लॉगला नक्की शेवटपर्यंत बघा. आपण खूप एन्जॉय करणार आहोत. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा. तर मग काय मित्रांनो, निघालो मी आता पिंपरीला. बघू शकता खूप छान प्रकारे असं आवरून बिवरून मस्तपैकी गाडीवरती बघू शकता आपला व्ह्यू मस्त आलेला आहे. हा जो मेट्रो स्टेशन आहे. आणि आता आपण थोडं गाडीवरून व्ह्यू घेतोय. तर कसं वाटला ते फक्त आपल्याला कमेंटद्वारे सांगा. लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्यासोबत एन्जॉय करा. कारण की कसं आहे ना, नवीन सुरुवात आहे, पण कसं असतं, आपल्याला मोटिवेशनची पण गरज असते आणि तुमच्या एका लाईकनी मोटिवेशन भेटू शकतं. आपण नवीन सुरुवात केली तर थोडंफार सहकार्य करा. आणि बघू शकता या ब्रिजवरून आता चाललेलो, ब्रिजवरून पण चांगला खूप व्ह्यू दिसतोय. आता हे जे चिखली आणि भोसरीचा मार्ग MIDC मधला आहे. तर तुम्हाला दाखवतो आता ब्रिजवरून हे बघा, साईडला गाड्या वगैरे कशा दिसतात ते छान प्रकारे. आणि खूप साईडला MIDC वगैरे कंपन्या वगैरे आहेत भोसरी आणि चिखलीच्या रोडला. तर मी रोडवरून जात असताना हा व्ह्यू घेतला आहे. म्हटलं आता चला, आता आपण चाललोय तर व्ह्यू घेऊ म्हटलं, कसं छान प्रकारे असं दिसतोय म्हणून म्हटलं. आणि कसं की इथला रोड वगैरे रस्ता वगैरे खूप छान आणि स्वच्छ सुंदर वगैरे होता. त्यामुळे म्हणलं चला एकदा एक आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये शूट करू. कारण की तेवढाच आपल्याला एक हे आठवण राहील. तर आपण या एरियामध्ये आलो होतो, या परिसरामध्ये येऊन गेलो. तर मित्रांनो, तर बघू शकता कधी तुम्ही आला या साईडला तर खरंच तुम्हाला खूप छान वाटेल. कारण की निसर्गरम्य वातावरण आणि खूप छान सुंदर असं. तुम्ही किती आजूबाजूला गाड्या जर बघितल्या तरी या साईडला आहे ना, गाड्या जास्त आवाज येतच नाही. मला पण प्रश्न पडतो असं का होतंय, पण खरंच रियालिटीमध्ये ना खूप छान वातावरण आहे इकडं. आणि हे बघा, आता ही गल्लीतून आपण चाललेलो आहे. इथे पण बघा आपल्याला पुणे शहरामध्ये मेंढ्या बघायला भेटल्या. हे खूप मोठा आनंद आहे. कारण की हे शहरात बघायला जास्त भेटत नाही. मग नंतर काय, आता पुढे चाललो होतो, पुढे चाललं जाता दुकानं वगैरे लागली. म्हणलं छान प्रकारे असं रिक्षात बसून आपण पुढे निघालो होतो. मग नंतर म्हटलं आता आपण समोर गेल्यानंतर काय, देव मंदिर आहे म्हणे एक जुनं. तर आपण त्या मंदिराचं, जुन्या मंदिरात जाणार, दर्शन वगैरे घेणार आहोत. तर आपल्यासोबत टिकून राहा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत. आणि तुम्हाला दाखवतो, मंदिर खूप जुनं आहे, प्राचीन आहे. परंतु आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढण्याचं मना आहे का माहित नाही, परमिशन वगैरे आहे का नाही. परंतु तरी आपण लपून छपून काढायचे. कारण की कसं असतं, ब्लॉगिंग म्हणजे त्याशिवाय पर्याय नाही. कारण की लपून छपून काढणंच हा आपला ब्लॉगिंगचा पार्टच आहे. कुठेही कोणी पण ब्लॉगर असेल ना, तो लपून छपून कुठं कुठं शूट करत राहतो. तर आला आपल्या मंदिरात, आपण आपण जाऊ मंदिरामध्ये. तर बघू शकता हे प्राचीन महादेवाचं मंदिर. तर महादेवाच्या मंदिरामध्ये आतमध्ये बघा, ड्रेसिंग वगैरे कसं, सेन्स वगैरे नीट व्यवस्थित घालून याच्या बाहेरच बोर्ड लावलेला आहे. कारण की ही आता आपलं कल्चर जपण्याची परंपरा आहे. आणि खरंच आपलं कल्चर आपण जपलं पाहिजे. आपली भारताची संस्कृती आपण विसरत चाललोय आणि इंग्रजांची संस्कृती आपण अडॅप्ट करत चाललेलो आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. तरी बघू शकता युवा जनरेशन सरळ मुलं मुली वगैरे इथं देवा दर्शनासाठी येतात. म्हणजे तरी पण आपली संस्कृती थोडीफार जपून आहे असं वाटतं. मग काय, आपलं दर्शन झालं, आता निघालो घरी. घरी आल्यानंतर छान प्रकारे असे गाणे वगैरे लावले मस्तपैकी. आता वर्कआउट सुरू केलंय. तर मित्रांनो, म्हणजे नवीन वर्षाची आपण सुरुवात तर करणारच आहोत. परंतु आता गेली काही 1-2 आठवडे झाले वर्कआउट करतोय. तर आपल्याला म्हणजे स्वतःमध्ये बदल घडून आणायचा आता. त्यामुळे आपण ठरवलंय वर्कआउट वगैरे करायचं आणि आपल्या डेली ब्लॉग वगैरे करायचे. आपण काय करतो डेली रुटीन वगैरे. आपल्याकडे मोबाईल वगैरे चांगला सेटअप वगैरे आहे, त्यामुळे फायदा करून घ्यायचा. तर बघू शकता दुपारी बोललो होतो कम्प्युटर लॅब. तर कम्प्युटर्स वगैरे व्यवस्थित लावली, काही लावायचे बाकी आहेत ते नंतर लावू. आणि हे बघू शकता आपलं काय वर्कआउटचं सामान वगैरे आहे, डंबल्स वगैरे आहे ते. फुल मस्तपैकी व्यायाम वगैरे चालू आहे. सेटअप मस्तपैकी ठेवले आपण कम्प्युटरचा वगैरे, आपल्या रूमचा वगैरे. आपली रूम म्हणजे आता इथेच रूम मध्ये सेटअप करायचा आहे. व्यायाम वगैरे मस्तपैकी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इकडे आपला आरसा वगैरे आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, हे आपले डंबल्स वगैरे आहे फोरमसाठी. आणि हे पण आहे आपल्याकडे बार वगैरे सध्या, प्लेट्स वगैरे आहेत खाली. आणि हा आपला आरसा, इथे बघून थोडंसं व्यायाम वगैरे करायचं. करू आता, 1-2 आठवडे झाली सुरुवात केली आहे छान प्रकारे. आता हळूहळू ॲप्स पण येतात ते पूर्ण आल्यानंतर आपण अनबॉक्सिंग करू. तर मित्रांनो, असंच आपल्या भावाला प्रेम राहू द्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आपला डेली जो रुटीन आहे, डेली जो ब्लॉग आहे, तो तुमच्यापर्यंत येईल. आणि
व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये. डेली रुटीन घेऊन येत आहे. धन्यवाद. तर बघू शकता बायसेप पण ट्रायसेप थोडं मारलेलं आहे. थोडं मग नंतर म्हटलं थोडं आपण आता व्यायाम करू चांगला जिम मस्तपैकी, तर शूट नंतर करता येईल. मग काय विषय, थोडा व्यायाम वगैरे मस्तपैकी झालेला आहे. आता बघू शकता तुम्ही. आणि म्हटलं आता काय युट्यूबला व्हिडिओ अपलोड करायची वेळ आली. तर कसा वाटला आजचा आपला ब्लॉग ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जसे जसे नवीन व्हिडिओ टाकायला राहील ते आपल्यापर्यंत पोहोचतील. सो थँक्यू सो मच गाईज.